कोजीमाशीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न. सभासद कर्ज मर्यादा 50 लाख रुपये तर प्रासंगिक कर्ज 5 लाख रुपये होणार. संचालक मंडळ 21 वरून 25 करण्याचा निर्णय. कोजीमाशीचे मोबाईल ॲप कार्यान्वित. सभासद कर्ज मर्यादा 50 लाख रुपये करणे, खाजगी प्राथमिक शिक्षकांना संस्थेचे सभासदत्व देणे, सभासदांसाठी मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स सुरू करणे, अपघाती विमा उतरणे, कन्याजन्म कन्यादान योजना तसेच गुणवंत पाल्यांच्या बक्षीस रकमेत वाढ करणे, 700 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणे, प्रासंगिक कर्ज मर्यादा 2 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करणे, संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 करणे आदी विषय कोजीमाशी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची 55वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे रविवार दिनांक 14/9/2025 रोजी खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी वरील विषय सर्वानुमते एकमुखी मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सचिन शिंदे होते. सभा सुरू होण्यापूर्वी संस्थेने सभासदांच्यासाठी सहकार प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. याचवेळी संस्थेचे डिजिटल मोबाईल ॲपचा उद्घाटन समारंभही महिला सभासदांच्या हस्ते संपन्न झाला. सभेच्या प्रारंभी अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न झाले. संस्थेच्या वतीने ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू करण्यात आली असून प्रधान कार्यालयासह सर्व शाखा सीसीटीव्ही कक्षेत सुरक्षित आहेत. सभासदांना दीपावली भेट, मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ, सतत उच्चांकी लाभांश, सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव, लेख वाचवा अभियानांतर्गत कन्याजन्म कन्यादान योजना, गुणवंत पाल्यांचा सत्कार, सभासद कल्याण निधी योजनेतून सभासदांना आर्थिक मदत, सखी मंचमार्फत महिलांच्यासाठी स्पर्धांचे आयोजन, तातडीच्या कर्जासाठी 0.5% कमी व्याजदर, सतत ऑडिट वर्ग अ असे नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेत सुरू असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता असल्याचे प्रास्ताविकातून तज्ज्ञ संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी विशद केले व उपस्थितांचे स्वागतही केले. अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुर्डे यांनी केले. प्रश्नोत्तराच्या चर्चेत एम.एन. पाटील, अमोल नगारे, तात्या गोते, निवास ताम्हणकर, अनिल पाटील, बाबासाहेब पवार, अनिल जामदार, आनंदा कांबळे, विनायक सपाटे यांनी सहभाग घेतला. सर्व प्रश्नांना चेअरमन शिंदे, तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी उत्तरे दिली. सभा सुमारे 3 तास चालली. यावेळी संचालक राजाराम शिंदे, मदन निकम, उत्तम पाटील, लक्ष्मण डेळेकर, अनिल चव्हाण, डॉ. दत्तात्रय घुगरे, राजेंद्र रानमाळे, शरद तावधारे, श्रीकांत कदम, प्रकाश कोकाटे, पांडुरंग हळदकर, दीपक पाटील, श्रीकांत पाटील, सुभाष खामकर, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, अविनाश चौघले, जितेंद्र म्हैसाळे, शीतल हिरेमठ, आनंदा भस्कोटी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे, संगणक अधिकारी नितीन शिंदे, रमेश मेटील आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन SP पाटील यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन ऋतुजा पाटील यांनी मांडले. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.